भगवती सप्तेश्वर याचा सप्ताह जो मांद्रे पेडणेत न्हय तर पूर्ण गोंयभर फामाद आसलेलो हो सप्ताह। आणि या सप्ताहाक हांगासर दर वर्षा गोंयसून वेगवेगळ्या क्षेत्रातले मानेस्त हजर असतात, दर्शन घेतात। मागचा पहिल्या फावट या सप्ताहाक गोवा फॉरवर्ड पार्टीचो गोंयचो अध्यक्ष, आमचो पार्टी चीफ, फातोर्डेचे आमदार बाब विजय सरदेसाय हे पहिले फावट ह्या सप्तेश्वराच्या सप्ताहाचे दर्शन घेवपाक आमचे मदीं आसा। हांव त्यांचे स्वागत करता। तशेंच समस्त मांद्रेकार, आमच्या बरोबर मांद्रे पंचायतीचो आदलो सरपंच, विद्यमान पंच अमित सावंत, तसोच धारगळचो आदलो सरपंच अनिकेत सळगांवकर आणि आताचो पंच, तसोच आदलो आमचो पार्शेचो पंच अरुण पार्सेकर, सगळे हांगासरले मानेस्त। हांव सगळ्यांच्या वतीन आमचो पार्टी चीफ बाब विजय सरदेसाय यांचे स्वागत करता आणि मागता अमिता की त्यांच्यानी फुडल्या सुवातेर दोन शब्द सांगचे म्हणून। श्रीदेवी भगवती सप्तेश्वर देव देवतांक नमस्कार करता। सुप्रसिद्ध असो हो आमचो सप्ताह, त्या सप्ताह म्हणटात तशी संपूर्ण गोंयभर एक मोठे नाव, कीर्ती, वैभव प्राप्त असलेलो हो सप्ताह। वास्कोचो जर दामोदर देवाचो सप्ताह जालो त्याच्यानंतर खंय तरी आमची पेडण्याची पुनाव आणि आमचो हो सप्ताह एका प्रचंड प्रमाणात अलोट गर्दी महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमाम गोंयचे नागरिक, भाविक, भक्तगण देवीच्या आशीर्वादाक, देवदेवतांच्या आशीर्वादाक येतात। आयज आमचे गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष, गोंय राज्याचे आदले उपमुख्यमंत्री आणि फातोर्डा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री विजय सरदेसाय सर आमच्या मदीं उपस्थित आसा। खरोखरच आयज बरें दिसलें की त्यांच्यानी स्वता म्हणजे आमच्या देवदेवतांचे दर्शन घेवपाक आणि खास करून सप्ताहाच्या निमित्तान ते हांगासर उपस्थित रावले। बरोबर आमचो उत्तर गोंय अध्यक्ष दीपक कलंगूटकर आसा आणि सगळे मानेस्त आसा। आयज इतलेंच हांव सांगूं इच्छिता की आयज गोंयाक खरी गरज एक कणखर नेतृत्वाची गरज आसा आणि ते नेतृत्व संपूर्ण गोंय आयज विजय सरदेसाय यांच्या रूपान पळयता। आणि आयज हांव ह्या आमच्या देवदेवतांच्या ह्या परिसरान, प्रांगणान, एक पवित्र भूमी मांद्रे हांगासर म्हणजे राजकारणाचो उगम हांगासर जाता आणि अहंकारी राजकारणाचो अस्तय हांगासर जाता असो मांद्रे मतदारसंघ। ह्या मतदारसंघाक एक नाव, कीर्ती, वैभव प्राप्त आसा, कित्याक भाऊसाहेब बांदोडकर स्वता ह्या मतदारसंघातल्यान निवडून आयिल्ले। रमाकांत खलपान म्हणजे ह्या मतदारसंघात राजकीय कारकीर्द गाजयल्या। लक्ष्मीकांत पार्सेकर हांगा जिखून मुख्यमंत्री जाल्या। पण आयज सांगपाचें म्हटल्यार विजय सरदेसाय सर यांच्यानी आपल्या फुडले म्हणजे 2027चे गोंयचे नेतृत्वाची सुरवात मांद्रे मतदारसंघातल्यान तेंच्यांनी तमाम मांद्रे मतदारसंघाच्या जनतेचे गाठी भेटी घेवन करपाची आयज त्यांनी सगळ्यात पहिल्या स्तराचेर देवदेवतांचे दर्शन घेतला। देवदेवतांचो शुभ आशीर्वाद तांकां अवश्य प्राप्त जातलो आणि येणाऱ्या 2027च्या निवडणुकेक तांकां राजकीय वैभव हे निश्चित प्राप्त जातले। कित्याक आयज मनोहर पर्रीकाराच्या नंतर गोंयांत म्हणटात तशे कणखर नेतृत्व जर कोण जर लोक जर आशेन जर पळयतात जाल्यार ते विजय सरदेसाय हांच्या कडेन पळयतात। रोहन खंवटे वगैरे हे आसलेले, पण आयज कशें जाला ते एका विशिष्ट पक्षाच्या म्हणटात त्याचे छत्रछाये खाली त्यांचो आवाज दाबलो गेलेलो आसा आणि ते फक्त तेतून एक सरेंडर पॉलिटिशियन म्हणून ते काम करतात। ना जाल्यार रोहन खंवटे सुद्धा हो एक बरो नेतृत्व आसलेले। तशेंच म्हणटात तशे आमचे दिवचलचे आमदार नरेश सावळ यांच्यानी एक टायम असेंब्ली गाजयली। आयज ह्या सगळ्या लायक मायंडेड लोकांक यांच्यानी विजय सरदेसाय सरान एकठांय हाडप आणि हो अहंकारी नेतृत्वाचो अस्त करप ही काळाची गरज आसा। आणि मांद्रे मतदारसंघाची जी जनता जे कौल दितली त्याचोच राजकीय भवितव्यान म्हणटा तसो उज्वल असो उगम जातलो, वैभव प्राप्त जातले। हांव ह्या आमच्या शुभ अशा दिसा देवी भगवती सप्तेश्वराच्या सुप्रसिद्ध सप्ताहाच्या निमतान विजय सरदेसाय सराक शुभेच्छा व्यक्त करता त्यांच्या भावी वाटचाली आणि तांकां आशीर्वाद प्राप्त जातलो अशी हांव
गणराया चरणी आणि सगळ्या देवदेवतांचरणी प्रार्थना करता की तेंच्यांनी भावी राजकीय कारकीर्द जे लोक तांकां पळयतात 2027 नेतृत्व म्हणून ते तेंच्यांनी हांगासरल्यान प्रारंभ आज पासूनच करपाक. आता जी 2027 निवडणूक जातली ताका टायम आहा. सध्या जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे ही मिनी विधानसभेची निवडणूक आणि पेडणे तालुक्याचेर सगळ्यांचो लक्ष आसा. तुम्ही लक्ष घातले आणि बऱ्यापैकी अमित सावंत आणि दीपक कलंगूटकर हे बरे सक्रिय आसात. कॅन्डिडेट सर कितें ठरयल्यात काय अजून चर्चा आसा? अमित सावंत बाबा निकेश हे आमचे कॅन्डिडेटूच अशे पूण तशें आहा तें आतां रिजर्वेशन कशें कितें जातलें हें आमी मातशें बेगीन अनावन्स अशें केलां. पयलींच आमी गावतलेच म्हणून फुडें आयिल्ले. सरकारा कडेन एकूच उरता म्हणटा तें थंय कितें तरी चिटींग करप नाजाल्यार रिजर्वेशन भलतें हाडप अश्यो वस्तू जावंक शकतात. ह्यो जर जाल्यो ना जाल्यार हेच कॅन्डिडेट आमचे जे उलयतात जे लोकां खातीर झगडटात आनी जे हांगाचे लोकल कणखर नेतृत्व घेवन फुडें वतात त्या मनशांक आमी आमच्या पक्षान स्विकार केला. त्या लोकांकूच आमी आमचे आवाज फुडें व्हरून सोदतात. पूण रिजर्वेशन कशें जातलें हें पळोवंक जाय. ज्या दिसा जातलें त्या दिसा आमी तयार आसतले अशें म्हाका दिसता. आणि अलायन्स आसा इतर पक्षा बरोबर काय स्वतंत्र लढयतले गो फॉरवर्ड? समविचारी जे लोक आसात जे गोंयकारवादी शक्ती एक जावंक जाय अशें सगळ्यांक दिसता. आमकां बरोबर घेवन फुडें वचप हें म्हाका सारकी वाटशी दिसता. ती आमी सोदतले. कितें आसतले सर मुद्दे फुडले तुमचे विधानसभेच्या निवडणुकीक म्हणजे जिल्हा गोंय हें गोंय उरपाक जाय. येस आज जे भशेन जालां आज लेटस्ट आयकूंक येता की पयलीं पुलीस स्टेशनार चोरी जाली म्हटल्यार पुलिसांक चोर येवन चोरतात. ही आज परिस्थिती आहा म्हळ्यार कंप्लीट कॉलेप्स ऑफ लॉ एंड ऑर्डर मशिनरी हें गोंयांत जाल्लें आहा. गोंयांत दिल्लीचें प्रदुशण गोंयांत येवन जालें. सो हें सगळें जर पळोवंक लागलें जाल्यार गोंय हें गोंय उरना आनी गोंय हें गोंय उरना जाल्यार गोंयची संस्कृताय गोंयची परंपरा आनी हे सत्ता कितें आसात ते आमी देवी कडेन मागून आनी देव देवता कडेन मागून गोंय हें गोंय राखपा खातीर फुडें वचपाक जाय. आनी वतना आमचे कडेन एक क्लियर प्लॅन आसपाक जाय. एम्प्लॉयमेंट क्रिएशन खातीर एक आमी सेकंड हायेस्ट अनएम्प्लॉयड स्टेट इन द कंट्री अशें फिगर जाता. म्हळ्यार बरे लोक शिकतात आनी ताजे फुडें तांकां नोकऱ्यो सरकार विकता. हें सगळें जेन्ना जालां ताजे खातीर सर्वसामान्य गोंयकारांक न्याय मेळटा. आजचे दीन म्हणटा ते फक्त निवडून आयिल्ले बीजेपीचे कार्यकर्ते आनी जे थोडे टट्टू आहा तांचेच आजचे दीन आयल्यार पब्लीक सगळे रडटा. हें पळयलें जाल्यार बदल म्हणटा ती गरजेची. बदल हाडपा खातीर सगळे एकट जावन फुडें वचूंक जाय. ते आमी देवाचे आशिर्वादान सर आणि एक आता म्हजे घर येवजणे अंतर्गत सध्या जनजागृती सुरू आसा आणि हो कायदो म्हणटा तो 2014ची जी घरां आसात ती करतले म्हणटा ते कायदेशीर. पूण त्याच्या उपरांतची घराचो काय सांगना तो. आणि जेन्ना कायदो करतात पळय आता 2025 हो कायदो केला न्हू त्या पासून ती चालू जावपाक जाय न्हू. हेचेर तुमची काय आसतली सर विधानसभेन बी भूमिका? पळय जनजागृती काय इलेक्शन कॅम्पेन सरकाराचे पयशे भरून बीजेपीची इलेक्शन केली हो प्रश्न आहा. बीजेपीक संवय आसा की इलेक्शनाचे पयलीं रेग्युलरायज आमी करतले म्हणजे सांगप बायलां खातीर एक स्कीम काडप आनी इलेक्शन जातकीर ती स्कीम फाटल्यान घेवप ही तांची स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर जाल्लो आहा. सगळे इलेक्शनाक हे मुद्दे घेनासतना तांकां इलेक्शन दवरूंक जायना. तांणी ह्या इलेक्शनाक हे म्हजें घर म्हणटे घेवन आयिल्ले आहा. जेन्ना लोकांची शेतां काबार जाली आमी तांकां सांगलें म्हजें शेत हाड. शेतकारांक पावना. 2 दिसान मुखेलमंत्र्यान अनाउन्समेंट केलो पूण ही ओन तांची तकली इतले 33 लोक एक आसून तांकां गरीब शेतकाराची अवस्था कितें जाल्या हें पळोवपाक दोळे बसून तांचे उडे जायना. ही आज गोंयांत परिस्थिती आहा. सो गोंयांत गोंयकारांची मतां मेळटलीं काय ना हाची गॅरंटी ना म्हणून अश्यो स्किमी हाडल्या ज्यो स्किमी चड करून दुसरे कडेन जे वोट बँक्स आसात हे वोट बँक क्रिएट करपा खातीर जाला अशें दिसता. हें कित्याक दिसता कित्याक इलेक्शनाच्या सामके पयलीं
ही स्कीम हाडल्या 2022 सरकार निवडून आयिल्लें होच मुखेलमंत्री आशिल्लो होच हावजींग मिनिस्टर आशिल्लो जाल्यार स्कीम हाडून कित्याक 3 वर्सां कित्याक लागली आनी 1 वर्सान आतां इलेक्शन येवपाचें तर अशें दिसता की पांयार सकयली जमीन हारल्या आनी ताजे खातीर लोकांच्या कानान घालपा खातीर एक कितें तरी हेस्टिली केल्ली स्कीम जी स्कीम तूं म्हणटा ते भशेन रिट्रोस्पेक्टीव आनी प्रोस्पेक्टीव कायद्यान एक सदांच हें आसता की प्रोस्पेक्टिवली जावचें आसता फाटल्यानल्यान तुज्यान स्कीम रिवर्स मारून हाडूंक जायना पूण ती हाडल्या अशी की ती अधुरी आहा आनी ताजेर फुडें आमी मॉडिफाय करून 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 म्हणून मतां घेत रावप अशें तो प्लॅनूच तसो आहा की एक संपूर्ण एक क्रिएटीव स्कीम अशी ती ना ती लोकांच्या कानान घालपाची स्कीम मतां घेवपाची स्कीम लोकांचें बरें जावपाची स्कीम ना ही जिल्हा परिशद इलेक्शनाक सेमीफायनल जिखोवपाक BJP फाटल्या दारांतल्यान एक चार्जर लायिल्लो हो चार्जर ताजें कांय ना थँक्यू सर.